संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी जी आहे ती आता नाशिकच्या सिन्नर येथील दातली या गावी पोहोचलेली आहेत आणि जे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा जो या ठिकाणी पार पडतो आहे। आपण जर बघितलं तर माझ्या मागे नाथांची पालखीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। दातली या ठिकाणी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये हा रिंगण सोहळा पार पडतोय। या ठिकाणी जर आपण बघितलं तर जेसीबींच्या माध्यमातून या ठिकाणी फुलांचा वर्षाव या ठिकाणी हा पालखीवर होत आहे। त्यासोबत या ठिकाणी चोपदार पाहायला मिळत आहे, शंखनाद होत आहे आणि या संपूर्ण भक्तिभावाच्या वातावरणामध्ये ह्या ठिकाणी नाथांच्या पालखीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। या ठिकाणी पहिलं जे नाथांच्या पालखीचा रिंगण सोहळा आहे तो पार पडतो आहे आणि त्यानंतर ही पालखी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। आपण जर बघितलं तर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं पहिला रिंगण सोहळा हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील दातली या गावी जो तो पार पडत असतो आणि यंदा देखील मोठ्या उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर नाथांची पालखीवर या ठिकाणी फुलांचा वर्षाव होतो आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे, वारकरी देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणच्या या संपूर्ण भक्तिभावाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी हा रिंगण सोहळा पार पडतो आहे। या ठिकाणी जे मानाचे अश्व आहे त्यांच्या माध्यमातून नाथांच्या पालखीला रिंगण घातलं जाईल। त्यानंतर जे झेंडेकरी असतील त्यासोबत या ठिकाणी तुळशी वृंदावन घेऊन डोक्यावर त्र्यंबकेश्वर येथून नाथांच्या पालखीच्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या ज्या महिला असतील त्या सहभागी होत असतात। वारकरी असतील, विणेकरी असतील, टाळकरी असतील, मृदंगचारी असतील, हे संपूर्ण वारकरी या ठिकाणी या नाथांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत या संपूर्ण रिंगण सोहळ्याला या ठिकाणी जो आहे तो सुरुवात झालेल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि हे संपूर्ण वारकरी मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणामध्ये ज्ञानोबा तुकारामांचा गजर करत या रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी आपल्याला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, दातली, सिन्नर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।